नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विशाल वाघ अदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहे। आज आपण व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण म्हणजे गेले 2-3 वर्षापासून शेतकऱ्यांना हुमणी अळी, इंग्लिशमध्ये तिला व्हाईट गरब म्हणतात आणि खेडेगावात तिला हळ्याचं भातकुळ असं म्हणतात। तर ही अळी आहे गेले शेतकऱ्यांना 2-3 वर्षापासून खूप हानिकारक ठरत आहे। तर हुमणी अळी महत्त्वाचं नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाचं कारण म्हणजे की आपण हुमणी अळीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर किंवा हानिकारक पातळी ओलांडल्यानंतर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो। तर तेव्हा आपल्याला पाहिजे तसं नियोजन मिळत नाही किंवा पाहिजे तसं नियंत्रण मिळत नाही। तर ते नियंत्रण आपण सुरुवातीला जर केलं तर हुमणी अळीला आपण चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणू शकतो व आपल्या पिकाचं नुकसान होण्यापासून वाचवू शकतो। तर हुमणी अळीला नियंत्रणात कसं करायचं, तर पहिला पाऊस पडल्यानंतर या अळीचे भुंगेरे कीटक त्यांचं मेन खाद्य असते कडुनिंबाचा पाला आणि बाबुळीचा पाला। तर या झाडाभोवती ते अट्रॅक्ट होतात, या झाडाच्या अवतीभोवतून ते फिरत असतात। तर महत्त्वाचं कारण म्हणजे या कीटकांना नियंत्रण करणं म्हणजे अदामा कंपनीचं बरोबर येते। एकरी 2 ते 3 किलो आपण हे पेरणीसोबत वापरायचं। पेरणीसोबत वापरल्यामुळे काय होते की जे अळी जे भुंगेरे आहेत पहिला पाऊस पडल्यानंतर जमिनीत जातात, जमिनीत गेल्यानंतर अंडी घालतात आणि तिथून त्या अंड्यामधून अळी बाहेर येते। ही अळी काय करते, बऱ्याचशा पिकांच्या मुळांना खाते, मुळांना खायचं काम करते। म्हणजे ज्या पिकाच्या आपल्या पांढऱ्या मुळ्या असतात त्यांना खायचं काम करते आणि पांढऱ्या मुळ्या खाल्ल्यामुळे काय होते, ते झाड सुकवायला लागते आणि ते झाड मरण पावते। तर मेजर क्रॉप असतात कॉटन, सोयाबीन, कपाशी, सोयाबीन, ऊस, केळी, तूर असे बरेचसे जे पिकं असतात त्यांच्या पांढऱ्या मुळांना खायचं काम हे अळी करते। तर या अळीला नियंत्रण करण्यासाठी अदामाचं बरोज एकरी 3 किलो पेरणीवेळी जर आपण वापरलं, पेरतीवेळी जर खतामध्ये मिक्स करून जर आपण वापरलं तर चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण मिळवू शकतो। तर अवश्य बरोज एकरी 3 किलो वापरा आपण आणि या हुमणी अळीला नियंत्रणात मिळवा। धन्यवाद।